26 तारखेला राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी मतदान पार पडलं। या 8ही जागा विदर्भ मराठवाड्यातील आहेत। या 8 मतदारसंघात महायुतीकडून भाजपा 4 जागी निवडणूक लढती आहे। 3 जागांवर शिंदे गट, एका जागी अजित पवार यांची राष्ट्रवादी, तर मवियाकडून 4 जागांवर ठाकरे गटाची शिवसेना, 3 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर शरद पवार यांची राष्ट्रवादी निवडणूक लढती आहे। या 8 पैकी कोण किती जागा जिंकणार तर सध्याचा विचार करता भाजप 4 पैकी किती जागा, शिंदेची शिवसेना 3 पैकी किती जागा, अजित पवार 1 जागेपैकी किती, तर दुसरीकडे मवियामध्ये ठाकरे गट 4 जागांपैकी किती, काँग्रेस 3 पैकी किती आणि शरद पवार एका जागेपैकी किती जागा जिंकणार तर सध्याचा विचार करता आणि मतदानाचा घसरलेला टक्का पाहता जेव्हा मतदानाचा टक्का घसरतो तेव्हा त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसताना दिसतो। यावेळेस मतदानाचा टक्का घसरलाय हे पाहता आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजप 4 पैकी एका जागी जिंकताना दिसतेय। एका जागी टफ फाईट होईल तर 2 जागी भाजपाचा पराभव होताना दिसतोय। शिंदेची शिवसेना 3 जागी पराभूत होताना दिसतेय। अजित पवार एका जागी निवडणूक लढतायत आणि या एका जागेवर टफ फाईट होताना दिसतेय। तर मवियामध्ये काँग्रेस एका जागी विजयी आणि 2 जागी काँग्रेसचा पराभव होताना दिसतोय। शरद पवारांची 1 जागा आहे आणि या ठिकाणी टफ फाईट होताना दिसतेय। तर ठाकरेंच्या 4 पैकी 3 जागांवर विजय आणि एका जागेवर टफ फाईट होताना दिसतेय। आता पाहूया कोणकोणते आहेत हे मतदारसंघ। भाजप अकोला, वर्धा, अमरावती, नांदेड या 4 जागांवर निवडणूक लढतीये। यापैकी नांदेडची जागा भाजप सहज जिंकतीये, तर अमरावतीत नवनीत राणांचा पराभव होताना दिसतोय। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिल्यानं इथं भाजपाचा पराभव होताना दिसतोय। तर वर्धा या ठिकाणी रामदास तडस आणि अमर काळे अशी टफ फाईट होताना दिसतीये। शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली या 3 जागांवर उमेदवार आहेत। यापैकी यवतमाळ, हिंगोली या जागांवर उमेदवार बदलण्याचा फटका शिंदेंना बसताना दिसतोय। तर बुलढाण्यात ठाकरेंसमोर शिंदेंचा निभाव लागत नाहीये, त्यामुळे शिंदेंच्या 3ही जागी पराभव होताना दिसतोय। अजित पवारांचा एक उमेदवार परभणीमध्ये आहे। इथे महादेव जानकर यांच्या रूपानं हा उमेदवार आहे। महादेव जानकर विरुद्ध ठाकरेंचे संजय जाधव अशी टफ फाईट होताना दिसतीये। तर दुसरीकडे मवियाकडून सर्वाधिक उमेदवार ठाकरेंचे आहेत। बुलढाण्यात प्रताप जाधव, यवतमाळमध्ये संजय देशमुख, हिंगोलीमध्ये अष्टीकर हे 3 उमेदवार विजयी होताना दिसतायत। तर परभणीमध्ये संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी टफ फाईट होताना दिसतीये। काँग्रेसचे 3 उमेदवार आहेत। अमरावतीमध्ये बलवंत वानखेडे यांचा विजय होताना दिसतोय, ते राणांचा पराभव करतील। तर नांदेडमध्ये काँग्रेसचा पराभव होताना दिसतोय। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि डॉक्टर अभय पाटील काँग्रेसचे उमेदवार यांच्यात टफ फाईट होताना दिसतीये। शरद पवारांचा एकमेव उमेदवार वर्ध्यामध्ये अमर काळेंच्या रूपानं आहे। रामदास तडस यांच्या विरुद्ध इथे अमर काळे अशी टफ फाईट होताना दिसतीये। मात्र भाजपाचे रामदास तडस हे विजयी होण्याची शक्यता अधिक आहे। तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।